होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। ओ मन में विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार। काय झालं महाराज? भाऊ विंच चावला. चावला? आणि बाई तू चावल्याचा भाऊ आहे का? ए गप अगं विंच चावला, काय मी करू? विंच चावला, कोणाला सांगू? विंच चावला, कुठं मी जाऊ? विंच चावला, कसं मी करू? विंच चावला, विंच चावला, विंच चावला, विंच चावला। नमस्कार मंडळी, तर हे आहे माझं गाव, जिथे सूर्याला नमस्कार होऊन दिवसाची सुरुवात होते आणि सकाळी सकाळी ऐकू येते वासुदेवाची आग. वासुदेवाला ओ वासुदेवाला, वासुदेवाला ओ वासुदेवाला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेवाला ओ वासुदेवाला, वासुदेवाला ओ वासुदेवाला। आलो आम्ही तुमच्या गावी नाटक करायला, नाटक करायला आलो, नाटक करायला, आणि समाजाचे खरे रूप आलो दाखवायला. नाटक करायला आलो, नाटक करायला। सकाळी सकाळी ऐकवते वासुदेवाची हाक, जणू अंगात कष्टाची पेंगाट देऊन जाते. अंगणात पडणारा सडा आणि तुळशी समोरची काढलेली रांगोळ आणि घर सारवताना ऐकू येते ती अभंगाची वाणी आणि झाडावर बसलेल्या पक्ष्याची कहाणी. हा गाव म्हणजे या पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणायला हरकत नाही. अरे ते बरोबर आहे, पण या आधी पण आपला गाव असाच होता ना? नाही या आधी तर गावच नव्हता. हा माणूस जे दिसेल ते खायचा आणि बिना कपड्यात करायचा, म्हणजे पासून मानवाची उत्क्रांती झाली म्हणायची. अगदी बरोबर. माणूस हळूहळू गुफेतून बाहेर माणसाने आधीचा शोध लावला. माणूस हळूहळू जेवण शिकून खायला लागला. माणसाने शेतीचा शोध लावला आणि शेतीतून निर्माण झाले व्यापार आणि असेच सुरू झाले प्रगतीचे चक्र. आणि अशा प्रकारे आपला समाज घडला. समाजाचे दोन प्रमुख घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष. बर का मंडळी, पुरुष हे समान होते आणि त्यांच्या कर्तृत्वातून नवीन आदर्श उभे राहिले. हो सांग बर का मला, तुला पण बघायचे नवीन आदर्श? हो मला पण बघायचे नवीन आदर्श. तर चला मग मंडळी बघूया नवीन आदर्श. नमन नमन तुझं करीतो वंदन, नमन नमन तुझं करीतो वंदन, नमन नमन तुझं करीतो वंदन. नमन नमन तुझं करीतो वंदन। तर मंडळी आजचं आपलं पहिलं नमन, आजचं आपलं पहिलं नमन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती
साथ घडावी लागते. म्हणजे स्त्रीला पुरुषाची साथ आणि पुरुषाला स्त्रीची साथ होय. अगदी बरोबर. तर आम्ही जानकी देवी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहोत एक सुंदर असं पथनाट्य. भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाली पण अजूनही आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही असं या ठिकाणी म्हणतात वाटेल. कारण तुमच्या आमच्या धर्मांच्या दररोज घडणाऱ्या घटनांचा विचार जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल महिलांवर होणारा अत्याचार, भ्रष्टाचार, राजकारणाचा गैरफंडोबा, शेतकऱ्यांची पिळवणूक. अशा कितीतरी घटना आहेत त्या आम्ही सांगूही शकत नाही. तर मित्रांनो, या आजच्या पथनाट्याच्या माध्यमातून या आजच्या काळात आपल्याला स्वराज्याची किती गरज आहे या आपण लक्षात घ्यायला हवं. तर मग मित्रांनो, उघडा डोळे बघा आणि मला जन्म नको ग बाई, मला जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई, नारी जन्म नको ग बाई, मला जन्म नको ग बाई, मला जन्म नको ग बाई. अगं पण का नारी म्हणून जन्माला आले, बहुधा अन्याय सोसले आणि स्वातंत्र्य देऊन संविधानाने जगले पण तरी म्हणते बाई मला जन्म नको ग बाई, मला जन्म नको ग बाई. मला जन्म नको ग बाई, मला जन्म नको ग बाई. सखे, अगं सखे, कुठे गेली बा? काय झालं ओरडायला? अव मी 2 दिवस बाहेर गेलो नाही तर तू ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचा फॉर्म भरला म्हणतात. हो भरलं, त्यात काय एवढं मग? अहो काय बोलतेस? मी तुझा नवरा आहे. मला न विचारता तू फॉर्म भरलास कसा? पण मी काही चुकीचं केलं नाही. माझ्या शिक्षणाचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून मी सरपंच पदाचा लायक उमेदवार म्हणून फॉर्म भरलाय. सखे, आता जास्त तोंडवर बोल नको. तुझी लायकी काय आहे? मला सांग काय? एवढं ओरडता कशाला? मी काही चुकीचं काम केलं नाही. सखे, आता जास्त तोंडवर बोल नकोस. एखादी स्त्री शिकून सगळे राष्ट्रपती होते आणि मी साधारण सरपंच होऊ शकत नाही. अहो तुला जर काय या घरात राहायचं असेल तरच ते अधिकारांची तिकडे घालते. मला संविधानाने हक्क दिलाय बोलायचा. मी बोलणार आहे. कशी बोलशील? तू जर काय या घरात राहायचं असेल तरच हे, मग ऐकायचं नाही तर ऐकायचं नाही तर होय तिकडे. वाचवा, सोडा मला, वाचवा. बघा, कशा पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या हक्कापासून दूर लोटले जाते. बऱ्याच ठिकाणी सरपंच म्हणून महिला असतात पण तिच्या सर्व अधिकाराचा वापर तिचा नवराच करताना दिसतो. अरे सांगा ना, आम्ही महिलांनी फक्त चूल आणि मुलं सांभाळायचं आहे का? आम्हाला फक्त आमच्या नावापुरता पद दिलं जातं पण त्या पदाचा उपयोग केल्याचा अधिकार दिला जात नाही. स्त्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुलेंचा देश आहे हा. मग कधी मिळणार आम्हाला न्याय? कुठे आहे आमचं स्वराज्य? अरे सांगा ना, कुठे आहे आमचं स्वराज्य? अरे मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. महिलांना हक्क मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. महिलांना हक्क मिळालाच पाहिजे. तर मंडळी, आताच बघितलं आपण की कशा पद्धतीने महिलांच्या अधिकाराची कशी पिळवणूक केली जाते आणि अशाच प्रकारची पिळवणूक ही गावागावामध्ये गोरगरिबांची सुद्धा केली जाते. याचे उदाहरण आम्ही घेऊन आलो आहोत. उघडा डोळे बघा आणि आली आली ओ बाई, आली आली ओ बाई, आली आली ओ बाई, आली आली ओ बाई. बामाबाई बसली उपाशी पोटी, बामाबाई बसली उपाशी पोटी, बामाबाई बसली उपाशी पोटी. तिच्या घरात राशन नाही, तिच्या घरात राशन नाही. आली आली ओ बाई, आली आली ओ बाई. चला चला चला, राशन दुकान खोलायची वेळ आली. चला चला बाई. दादा राशन द्या. हा, हे घे राशन. ते काय फक्त 2च किलो राशन द्यायला? बाई 2च किलो तर बाई तुम्ही खात का किती आणि मागता किती? 2च किलो तर नाही रे. दादा द्या राशन. हा, हे घे राशन. बाई दादा
खडे किती बाई माझ्या घरून टाकतो तुझ्या खडे किती ग जा घरी. दादा राशन द्या. राशन संपलं आता पुढच्या महिन्याच्या. अहो दादा असं करू नका दादा, राशन द्या दादा, राशन द्या. अहो तुला सांगितलं नाही का पुढच्या महिन्यात म्हणून आता दुकान बंद करायची वेळ झाली. अहो दादा तुमच्या पाया पडते दादा, असं करू नका दादा, असं करू नका. राशन द्या दादा, राशन द्या. कित्येक दिवस झाले घरात खायला अन्न नाही, पोरं बाळ उपाशी आहेत माझी. राशन द्या दादा, राशन द्या. अहो तुला सांगितलं पुढच्या महिन्यात म्हणून. अरे गरीब म्हणून जन्माला आलो हेच का पाप आमचं? अरे सांगा ना, गरीब म्हणून जन्माला आलो हेच का पाप आमचं? श्रीमंताच्या घरात बासमती तांदूळ खातात आणि आमच्यासारख्या गरीबाच्या घरात एक वेळ खायला अन्न सुद्धा पुरत नाही. आणि आमच्यासारख्या गरीबाला राशन संपलं म्हणून हाकलून लावतात, राशन संपलं म्हणून हाकलून लावतात. अरे हाच का तो समान हक्क सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाने दिलेला? अरे सांगा ना, अरे सांगा ना. बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा. भ्रष्टाचार बंद करा. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. कष्ट करून शेतकरी वेला, त्याचा बी मालक व्यापारी झाला. शेताच्या मालाला पाण्याचा बम, शेतकऱ्याच्या मालावर व्यापाराचा डोळा. अरे कष्ट करून शेतकरी मेला, त्याचा बी मालक व्यापारी झाला. भाजी घ्या भाजी, टमाटे घ्या टमाटे. भाजी घ्या भाजी, टमाटे घ्या टमाटे. हॅलो वर्षा कुठे? मी इकडे पारावर होतो. अरे मी मार्केट मध्ये आलोय, ये ना. बर थांबालो. म्हाताऱ्यावर लक्ष ठेव. आलोच 5 मिनिटात. पट 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 पट. कसं भावा, बरं झालं का? हा बाबा बरं चाललंय. कुठं जायचं दिवस? मामाच्या घरी गेलो होतो. मामाच्या घरी कशाला? सांग ना. गेलतो मामाच्या मुलीकडे. कशी आहे मग मामाची पोरगी? एक नंबर आहे भावा, फटाका फटाका. हे बघ मी ऍपल घेतला 50,000चा, 50,000चा ऍपल. अरे बापरे, 50,000 ऍपल. या पाय मै 10,000 चप्पल. बापरे, 2,000ची चप्पल. चाल मग आपण पार्टी करू. चाल मग मस्त भाजी करू, भाजी मटणाची. दादा भाजी टमाटे घ्या. कशी दिली बाई भाजी? 5 रुपये जोडी. बाई आधीची नेट पॅकचे भाव वाढून तुम्ही 5 रुपये भाजी विकताय. बरोबर लावा, 3 रुपये जोडी द्या. नाही दादा 3 रुपये जोडी नाही देणार. ओ बाई ते सोडा, हे तांबटे काय भाव दिले ते सांगा. 10 रुपये किलो. पाहिलं का? पण पैशावाले माणसं का पाहिले नाही बाई ना? भावच वाढवलाय. बाई बाई काय विकू राहिले तुम्ही? काय विकू राहिले टमाटे? बरोबर लावा नी. बरोबर आहे दादा. ओ बाई तांबटे कुरायला का सोन्याच्या अंडी कुरायल्या. बाई आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडे, तुम्ही जावा द्याल तर आम्हाला. ओ बाई आम्हाला भाजी ते तांबटे, तुमची भाजी तुम्हीच खाते तांबटे, तुम्हीच खाते भाजी. झालं तुमच्या घरात तिकडे. अरे सांग ना देवा, शेतकरी झालं म्हणून एक कपाकांचा, सांग ना शेतकरी झालं म्हणून एक कपाकांचा. अरे लोक दुकानात जाऊन 50,000 हजाराचे फोन घेते, तेव्हा भाव नाही करत की 50,000 करून बी झालं. आणि शेतकऱ्याच्या मालाला 5 रुपये जोडी असून 3 रुपये करतात. आम्ही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालावर किंमत ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही पिकवलेल्या मालावर व्यापारी श्रीमंत होतो. अरे आमचा गाव तिकडे शेतात होतो आणि तो इकडे आईचा जीव बोलतो. अरे कुठे इथे जर दांडग्यांचं राज्य? अरे सांगा ना कुठे इथे अपेक्षित असलेल्या लोकमान्य टिळकांचं राज्य? अरे सांगा ना, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्क मिळाला
बीच बाला गोविंद आला रे आला जरा मटकी समय बीच बाला आम्हा शिक्षण मिळत नाही असून हुशार आम्हा शिक्षण मिळत नाही असून हुशार नमस्कार सर. नमस्कार सर, मला तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये नोकरी हवे. दाखव तुझी फाईल. या सर. अरे वा, तुला तर खूप मार्क आहे रे. हो सर, मला 96% आहे. थांब एक सेकंड, फोन येतो मला. हॅलो. हॅलो, टकले मास्तर बोलताय का? हो मीच बोलतोय. नमस्कार टकले मास्तर. मास्तर, तुमच्या युनिव्हर्सिटीत नोकरी पाहिजे होती. कोणाला पाहिजे? अहो सर, माझ्या लाडक्या पिंकीला. किती टक्के आहे तुमच्या लाडक्या पिंकीला? काय माझ्या लाडक्या पिंकीला? नाही नोकरी मिळणार नाही. अहो सर, अशी कशी मिळणार नाही? आम्ही मंत्र्याचे राईट हँड आहोत. अहो तुम्ही मंत्र्याचे राईट हँड असले तरी जमणार नाही. अहो असं कसं जमणार नाही? काही घेऊन देऊन तर बघा. पैशानंतर सारं तितकं घेतलं जातंय. पैशाचं बोलत आहे तर ठीक आहे, मग साधारणतः 8-10 लाख रुपये लागतील. हो ठीक आहे काही हरकत नाही. मिळून जातील तुम्हाला 8-10 लाख रुपये. या मग तुमच्या लाडक्या पिंकीला घेऊन. हो आलाच 5 मिनिटात. पिंके, अय पिंके, चल तुझी ऍडमिशन करून घ्या. नमस्कार टकले मास्तर. नमस्कार. ही आहे माझी लाडकी पिंकी. कोण आहे तुमची लाडकी पिंकी? किती टक्के म्हणले तुम्ही तिला? अहो तुम्हाला सांगितलं होतं ना 43% आहे म्हणून. आमच्या युनिव्हर्सिटीत तिला नोकरी भेटणार नाही, पण तुम्ही पैशाचं बोलले होते. हो आहे माझ्या लक्षात. हा तर ते माझ्या बायकोच्या अकाउंटवर ट्रान्सफर करा. हो ठीक आहे. टाका होतं माझ्या मास्ताला. त्या माझ्या अकाउंटमध्ये. तुमच्या लाडक्या पिंकीची नोकरी पक्की झाली, समजून घ्या. हो ठीक आहे. येतो मग टकले मास्तर. या जा पिंके, जा घरी. सांग तुझ्या मायला झाली म्हणून ऍडमिशन. दम घेणार रे भाऊ. हा तुझं काय रे बाळा? सर, मला तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये नोकरी हवी आहे. ना बाळा, आता माझ्याकडून तुला नोकरी भेटणार नाही. सर, तुम्ही आताच बोलले ना नोकरी मिळेल म्हणून. नाही बाळा, आता सगळं जागा भरलेलं आहे. सर, एखादा राखीव कोटा असेल तर बघा ना. आमच्याकडे कोणताच राखीव कोटा नसतो. सर, असं नका करू. सर, असं नका करू. माझ्या आई वडिलांची इच्छा आहे की मी तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये नोकरी करावी. सर, असं नका करू. सर, असं नका करू. तुमच्या पाया पडतो सर. असं नका करू. सर, असं नका करू. मला नोकरीची गरज आहे. सर, मला नोकरीची गरज आहे. माझे आई वडील खूप कष्ट करतात. सर, खूप कष्ट करतात. असं नका करू. सर, असं नका करू. तुमच्या पाया पडतो सर. असं नका करू. सर, असं नका करू. नोकरी मिळणार नाही. अरे इथेही नोकरी मिळाली नाही. शिक्षणासाठी खूप कष्ट केले. आई वडील घाम गाळून कष्ट करतात आणि इथे तर शिक्षणाचा बाजार भरलाय. आमच्या राखीव जागा असतानाही डोनेशन देऊन जागा भरल्या जातात. अरे एक नाही, 2 नाही तर 4 ठिकाणी लोक तरी इथे डोनेशन. अरे कुठे आमचं स्वराज्य? अरे सांगा ना, कुठे आमचं स्वराज्य? मिळालाच पाहिजे. आम्हाला मिळालाच पाहिजे बघितलं मंडळी तर कशा पद्धतीने आजच्या तरुण तरुणीची अवस्था झाली आहे. लहानपणापासून शिकून सवरून मोठे होतात. आई वडीलही त्यांच्या शिक्षणासाठी वाटेल ते करतात. पण आज आपण बघत आहोत आजचे तरुण तरुणी नोकरीसाठी दारोदार भटकत आहे. या सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे. तुम्हाला याच्या विरोधात आवाज उठवावाच लागेल. अरे बंद करा भ्रष्टाचार बंद करा. अरे बंद करा भ्रष्टाचार बंद करा. तर मंडळी, अशा पद्धतीची घटना जी समाजामध्ये नेहमी घडत असताना आपण बघत आहोत. कशा पद्धतीने लग्नानंतरही सुद्धा क्षुल्लक कारणासाठी मुलीचा काळात छळ केला जातो. ते बघा तुमच्या डोळ्यांनी. उघडा डोळे बघा आणि कोमल, आय कोमले. अगं कुठे गेली बाबू? काय हो सासूबाई? अगं काय बापानं लग्न झालं तेव्हा मी काय दिलं व? 3 लाख रुपये हुंडा दिला तो मी.
काय झालं कोंबडे तू मामाला वर्तन करून बोलू राहिली? मी त्यांना काहीच नाही म्हटले. मी फक्त म्हटले माझे वडील पैसे देऊ शकत नाही. अहो त्या माय बापाला काही लाज वाटते का त्या कधी काय मागितलं तर नाही 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 माय बापाची तर लाजणी काढायची. जे काय बोलायचं ते इतकं बोलायचं मला. अहो तुला लाज वाटते का काही तो नवरा आहे मी माझ्यासमोर चुटकी वाजवती का अहो तुला अक्कल वाढायला पाहिजे सांगू माझी असला बाई तू जर या घरात राहायचं असेल तर उद्याच्या उद्या का माय बापाला म्हणाव 2 लाख रुपये घेऊन या. पैसे गिशी काय मी आणणार नाही. जे करायचं ते करून घ्या. लय तोंडवर करून बोलती का? काही लाज वाटते तुला? सासूला कसं करून बोलती तू? हा? लय शपातली आणि जास्त आय सरले. अहो ही बाय होती भावजा कशी तोंडवर करून बोलत राहिली म्हणतं. चला मला चांगलं म्हणून काढलं. अहो सोडा सोडा मी का सुधारतो पाहिजे लाज वाटते का मी कंटाळले आता या संसाराला. अशा विचित्र मानसिकतेला मला अजिबात जगायचं नाही आता. अजिबात जगायचं नाहीये. आई बाबा मला माफ करा. मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. मला अजिबात जगायचं नाही आता. मेली ए फेटावर घे श्यामे श्यामे फेटावर घे मी आडे कर तूच अच्छा तूच मी आडे तिथं ठेवला होता ना लक्ष बाई ह्या बाईन का पॉइझन घेतलं का काय? आई आई काय झालं व सरले तुला बॉम्ब लागला माझ्या नावानं? काय तर सुनाला पॉइझन घेतलं वाटतं. बाई अहो या पोरीने आता तोंडाला ताळा लावलं ना. तुला पॉइझन घेतलं काय? आय कोंबले जा त्या बापाला भावाला बोला तिने औषध घेतलं. कोंबले आय कोंबले अहो उठ ना. माय काय झालं हिला तिने औषध घेतलं. बघितलं म्हणजे बघितलं कशा प्रकारच्या विवेचना घटना आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. अशा हलकट मानसिकतेचे लोक आपल्या आजूबाजूला नेहमी वावरताना दिसतात. परंतु असे कितीतरी नराधम आहे की जे आपल्याला आपल्या समाजामध्ये खुले आम फिरताना दिसतात. तर मंडळी तुम्हाला या ठिकाणी जागरूक होणे गरजेचे आहे. अशा या नराधमाला कडकटी शिक्षा द्यावीच लागेल. तर मंडळी अशा नराधमाने शिक्षा झालीच पाहिजे. अरे 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 डाबान समाजात घडणाऱ्या विचित्र गोष्टीवर तुमच्या सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा आमचा हेतू होता. आम्हा तुम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवावाच लागेल आणि प्रत्येक ठिकाणी जागृत व्हावाच लागेल. आम्हाला एक या पथनाट्याच्या माध्यमातून संदेश घ्यायचा होता आणि आमच्याकडून काही चुकून शब्द बोलले गेले असतील तर तुमचे लेकर म्हणून माफ करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कर्मवीर संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय असो राष्ट्रसंत गाडगे बाबा की जय बाबा की जय. बाबा की जय बाबा की जय. गाडगे बाबा की जय भारत माता की जय भारत माता की जय